प्ले 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 ओ सर लेट्स प्ले। गोविंद टू मुकेश भाई। पहली बॉल पे स्क्वायर शॉट में 4 रनों के लिए खेला गया ये शॉट मुकेश द्वारा। गोविंद भाई टू वापस मुकेश। पहली बॉल पे 4 रनों का सैम बॉल बट शॉट में फर्क। अल्टी पल्टी शॉट 4 रनों के लिए 2 बॉल 8 रन मुकेश द्वारा। मुकेश आंदोरा जो क्रिस गेल के नाम से जाने जाते हैं। अभी तो टेलर देखा है, पिक्चर अभी बाकी है। सुबह जल्दी ये नहीं कहते लेट किया तो जब मैं 9 बजे हटाऊं अरे आज हटाऊं शानदार अपील मयूर द्वारा और ये एम्पायर का निर्णय आउट। कुमाऊद वॉरियर्स के मेंबर करण कुमाऊद को मैन ऑफ द मैच के लिए बुलाया जा रहा है। रोटी का घरीच ठेवला घरीच ठेवला खालची पण डायरेक्ट ठेवला। अंपायर 20 मिनिटाचा टाइम द्या त्यांना 20 मिनिटं। चलो चलो जल्दी दीपक भाई, टाइम कम है अपने पास। चालू। बहुत ही शानदार बॉलिंग दीपक द्वारा। फर्स्ट बॉल बॉलर और बैट्समैन के बीच में कुछ घनासनी होती हुई और यहां पे और ये यहाँ पे घनासनी के बाद दीपक ने खुद ने कैच ड्रॉप करते हुए कैच छूटा, सपना टूटा। दीपक तीसरे बॉल के लिए और ये नितिन चांदोरा द्वारा शानदार शॉट, धनारिया द्वारा शानदार शॉट 6 रनों के लिए।
और यहाँ पे सुपर फास्ट भाग के आते हुए 4 रन बचाते हुए अपने टीम के लिए डेमी बहुत शानदार फील्डिंग करते हुए नजारा दिखा है यहाँ पे दीपक टू नितिन। और ये लास्ट बॉल डॉट ओवर खत्म। कल किसकी किस्मत में ट्रॉफी होगी कुमाऊं स्पोर्ट्स फाउंडेशन सीजन 3 जो कल का भाग्य जो टीम लेके आएगा वो फाइनल विनिंग ट्रॉफी प्लस 31,000 रुपए लेके जाएगा। कल का दिन सभी जो टीमें हैं उनके लिए सुनहरा मौका है। कैमरामैन 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 फोकस। ये सुरेश मंडोरा के द्वारा शानदार बॉलिंग का प्रदर्शन। सामने बैट्समैन नितिन डॉट बॉल के।
रन 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 3 ओवर 37 रन। चौथा ओवर राजेंद्र के द्वारा, राजेंद्र टू बैट्समैन कौन है, नितिन है कौन, श्रवण, और फर्स्ट बॉल डॉट बॉल। राजेंद्र भाई द्वारा शानदार 2 बॉलिंग। तीसरी बॉल, कैच ऊपर उड़ा है, क्या बैट्समैन कैच पकड़ पाएगा? नहीं, फील्डर कह रहा था, बैट्समैन आया। कैच छूटा, सपना टूटा। नरेश सुंदोइशा ने कैच छोड़ते हुए तू भी कमेंटेट करना। हेलो हेलो 39 धावा झाल्या। षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे। शेवटचा सामना असल्यामुळे षटकांमध्ये काहीची इजा, 5-5 षटकाचे सामने इथे मात्र खेळले जात आहेत। 40 ही धावसंख्या झाली आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 4 सुरुवात, चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। मुकेश आणि श्रवण ही मैदानामध्ये जोडी पाहायला मिळते। इथे मात्र चेंडू टीप मिड विकेटच्या रिजन मध्ये सीमारेषा पार, चौकार 4 धावा। एक टप्पा अडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने आपण पाहिलं तर चांगला प्रयत्न केला होता, परंतु चेंडू सीमा पार, चौकार 4 धावांसाठी। षटक क्रमांक 4 च्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 44 धावा। 11 धावेच्या सरासरीने इथे मात्र श्री कुंभेश्वर संघ हा धावा जोडताना पाहायला मिळतोय। 44 धावा झाल्यात, 44 रन्स। अगली गेंद हम देखेंगे, आखिरी ओवर को गेंदबाजी मार्ग पर मनोज। स्लॉग ओवर्स की शुरुआत, पहली गेंद पर बैकफुट पे जाके कट करने का प्रयास असफल। गेंद वापस बिंदी, डॉट गेंद के ओवर की शुरुआत। मुकेश को हम बैटिंग करते हुए देख रहे हैं, अच्छी बल्लेबाजी उनके और से हम इस बार डांसिंग डाउन द विकेट अलोंग द कारपेट गेंद खेल दी है लॉन्ग ऑन के क्षेत्र में। फील्डर वापस फील्ड करेंगे, तब तक 1 रन, 1 रन की बदौलत स्कोर कार्ड में बढ़त। स्कोर कार्ड पहुंचता हुआ 45 रन, 2 विकेट खोकर। अगली गेंद इस बार सफल होके स्कोर लेकर रीजन, अच्छा क्षेत्र रक्षण वहां पर फील्डर के द्वारा। 2 रन अपने टीम के लिए जरूर बचाते हुए। डीप में हम कैलाश का वहां पर हम फील्डिंग देख रहे हैं, अच्छी फील्डिंग। रिटर्न आउट, अंपायर रिटायर आउट झाला का रनआउट झाला? रिटायर्ड ना, ओके ओके, रिटायर्ड। नवीन बॅटर मैदानामध्ये। अगले बल्लेबाज इस बार बीमर, नो गेंद, रनआउट का मौका, यहाँ पर रनआउट का मौका गवाया है। नो बॉल, फ्रीट की गेंद मतलब बिना टिकट हवाई सफर करने का मौका। अगली गेंद हम देखेंगे, फ्रीट की गेंद। ये मुफ्त गेंद पर किस प्रकार बैटर
शॉट लगाएंगे। इस बार पटकी हुई गेंद थी, बैटर बॉल का संपर्क नहीं, बिंदी गेंद, डॉट गेंद। दोन गेंद बाकी इस इनिंग के। अगली गेंद इस बार शॉर्ट पुल हो जाएगा सक्सेसफुल। 6 रन के लिए गेंद गई है। पुराना गेंद होगा तो फेंक दीजिए अंदर। पुराना गेंद मंगेश सर। आखिरी गेंद 6 रन की बदौलत स्कोर कार्ड में बढ़त। स्कोर कार्ड पहुंचता हुआ 54 रन। अगली गेंद इस बार मिस टाइम स्ट्रोक, फील्डर वहां पे फील्ड करेंगे और 2 रन दौड़ के लिए। तीसरी 1 ही रन दौड़ के लिए 55 धावा झाल्या षटक क्रमांक 5च्या समाप्तीनंतर 11 धावेच्या सरासरीने मित्र मात्र श्री कुंभेश्वर संघ हा धावा जोडताना आपल्याला पाहायला मिळाला। पहिल्या डावात 56 धावांचं आव्हान इथे मात्र श्री कृष्णा यंगस्टर्स या संघाला 56 धावांचं आव्हान 5 षटकांमध्ये। पाहूया आता कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जातोय। लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, जल्द से जल्द फील्ड सजाएंगे। श्री कुंभेश्वर टीम जल्द से जल्द फील्ड सजाइए। चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या। लवकर जल्दी से जल्दी फील्डिंग के लिए प्लेयर भेजो। चला दोन्ही बॅट्समन आलेले पाहायला मिळत आहेत। श्री कुंभेश्वर संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय। आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत। चला श्री कुंभेश्वर संघ जल्द से जल्द फील्ड सजाइए। बैटिंग अच्छी की है, अभी गेंदबाजी का मौका। चला अजून 15 मिनिटं कालावधी आहे 5 वाजण्यासाठी। पाहूया आता 15 मिनिटांमध्ये 5 षटक समाप्त होईल का। 3 मिनिटाचं एक षटक हाताळण्यात यश मिळतंय का। चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या। 5 षटकांमध्ये 56 धावांचं आव्हान, 11.20 या धावसंख्येच्या सरासरीने इथं मात्र या धावांचा पाठलाग करावा लागेल। मॅचला सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल। गोलंदाजीच्या मार्कवर पाहूयात संघाचे संघनायक षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर कोणत्या गोलंदाजावर ती जबाबदारी सोपवतील। तसेच 2 आघाडीचे बॅटर आनंद आणि प्रवीण ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। 56 धावांचं आव्हान असेल। स्ट्राइक वरती आपण आनंद यांना आपण स्ट्राइक, प्रवीण यांना आपण स्ट्राइक वरती पाहतोय आणि नॉन स्ट्राइकरला आनंद। आघाडीचे दोन्ही बॅटर आहे। पुढचा षटक क्रमांक 1 ला सुरुवात होईल। 56 धावांचं आव्हान। चला पंचांचा इशारा येईल, लेट्स प्ले। दुसऱ्या डावाला सुरुवात। नवीन चेंडू
5 षटकांमध्ये 56 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी लेट्स प्ले. मुकेश उर्फ गेल यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. आघाडीचे बॅटर होते, इथे आघाडीचे गोलंदाज देखील आहे. पहिला चेंडू पाहूया आता कशा प्रकारे हाताळला जाईल. पहिला बॉल, दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, तिथे मात्र चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय, परंतु तितकीच सुरेख अशी रनिंग मिडून विकेट. आताच्या 2 धावांनी इथे मात्र या पाठलागाचा सुरुवात केलाय. सुरतरित्या इथे मात्र पाठलागाची सुरुवात. पहिला बॉल, 2 धावा. त्यानंतर आपण पाहूयात पुढचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल. यावेळेचा चेंडू होता, इथे मात्र प्रॉपर बॅटवर येत नाही. चेंडू थडम्यांच्या दिशेने मार्गस्थ झालाय. 1 धाव मिळते. बॅकअप मात्र तितकं सुरेंदर आपण यष्टी रक्षक करताना पाहायला मिळते. 3 धाव संख्या झाली आहे. मुकेश गोलंदाजीच्या मार्कवर. पुढचा बॉल, यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न कायचा फसलाय आणि तिथे मात्र जीवदान देखील मिळतोय. अया त्या जीवदानाचा कशा प्रकारे वापर इथे मात्र आनंद करतायत. 17 नंबरची जर्सी घातली आहे. पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा चेंडू, मिस्टर स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथं मात्र डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल जेल. पहिल्या बॅटरचा संपलाय खेळ. बॅटर क्रमांक 1 इथे होईल बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. तर पुढचा बॉल आपण पाहूयात. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल, नरेंद्र. पहिलाच बॉल नरेंद्रसाठी. शॉर्टआर्म पुल केलाय डीप मिड विकेटला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असतील. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या होईल ती 5 ही धावसंख्या झाली. इथे देखील चेंडू बिग हिट. काय फटका सजवलाय. हाय अँड हँडसम चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री पार. खणखणीत असा येतो षटकार. 6 धावा. काय फटका तिथे मात्र सजवलाय. स्लॉक स्वीप, लॉफ्टेड शॉट तिथे मात्र आनंदांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. चांगलं तिथे मात्र जीवदान मिळे आणि त्या जीवदानाचा पूर्णपणे वापर करताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मार्कवर कृष्णा. आपण पाहिलं तर श्री कृष्णा यंगस्टर्सच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पुढचा बॉल, षटक क्रमांक 2 ला सुरुवात. इथे देखील चेंडू लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. इथे वाडा कॅच. चांगला झेल तिथे मात्र टिपलाय. बॅटर क्रमांक 2 होईल बाद. नरेंद्र देखील तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट येते. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल, कैलास. पुढचा बॉल. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न.
परंतु बॅट अँड बॉलचा काही संपर्क नाहीये. बाह्य स्वरूपाची धाव असेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ शरीरावरती आदळताना पाहायला मिळतोय. पाहूया पंच काय कळवतील. बाय स्वरूपाची धाव असेल की बॅटची कडा लागली. लेग बाय स्वरूपाची धाव असेल. पुढचा बॉल आपण पाहूयात. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपटावरती सुरू आहे. 2 बॅटर देखील बाद झालेत. चौदा धावसंख्या पाहतो. इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटर क्रमांक आघाडीचा तिसऱ्याच्या स्वरूपात बाद होईल. तंबूच्या श्रेला बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. दीपक. पुढचा बॉल आपण पाहूयात. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. चांगली गोलंदाजी इथे मात्र कृष्णा यांची पाहतोय. सातत्याने केली जाते. आजच्या दिवसभरामधील अगदी अचूक टप्प्यावरती मारा करताना गोलंदाज हा पाहिला आपण. पुढचा बॉल इथे देखील बॅटची कडा. यष्टी रक्षकाच्या अगदी हातापासून लांब असलेला चेंडू. चांगला प्रयत्न तिथे मात्र केला जातोय. चेंडू असेल एका धावेसाठी मार्गस्थ. अजून देखील एक चेंडू शिल्लक. इथे देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. षटक क्रमांक 2 चा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15 धावा. अजून देखील 18 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज. 18 चेंडू आणि 41 धावा. षटक क्रमांक 3 सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर सुरेंदर. पहिला बॉल अकूट टप्प्याचा चेंडू. तिथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळलाय. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. तोपर्यंत पाहिलं तर एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 16 धावा. एकूण धावसंख्या होती ती 16 धावा. 17 बॉल 40 पाहिजे. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र चेंडू बॅकफुटला जाऊन पहिल्याच्या दिशेने खेळून दिलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी फाईन आणि एक धाव मिळते. एकीर धावाने इथे मात्र स्कोर कार्ड पुढे घेण्याचा प्रयत्न. 16 चेंडूंमध्ये आता 39 धाव्यांची गरज. पुढचा बॉल आपण पाहूयात. बॅकफुटला जाऊन आणखीन एकदा डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू खेळलाय. एक धाव मिळते. चांगली गोलंदाजी ते आपण सुरेंदर यांची पाहतोय. 3 चेंडूवरती 3च धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल आपण पाहूयात कशा प्रकारे हाताळला जाईल. काय वेगळं या चेंडूवरती दिसेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट्समननेच वेगळं काही करण्याचा प्रयत्न आणि एक धाव मिळते. 14 चेंडूंमध्ये 38 धाव्यांची गरज. 37 धाव्यांची गरज. 4 चेंडूवरती 4 सिंगल. इथे देखील एकेरी धाव. 5 चेंडूंवरती 5 सिंगल. 13 चेंडूंमध्ये 36 धाव्यांची गरज.
इथे मात्र फेकी कायची खराब, बॅकअप त्याहून खराब. तिथे एक धावा होत्या तिथे, परंतु 3 धावा पळून पूर्ण होतील. आता समीकरण काहीच बदललंय. 13 चेंडूंमध्ये 34 धाव्यांची गरज. 13 बॉल 34. पुढचा बॉल इथे देखील लॉंगवनच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट खेळलाय. एक धाव पळून पूर्ण, एकच धाव मिळते. 12 चेंडूंमध्ये 33 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23 धावा. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी, वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर कृष्णा. अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्या पहिल्या षटकांमध्ये केली. पाहूया दुसरं षटक. इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे अपील केली जाते, परंतु ती अपील फेटाळून दिले. वाईट बॉल पंचांनी कॉल करायलाय. अवंतर धाव. काय पंच, डॉट बॉल आहे, वाईड, आउट असेल. अकूट टप्प्याचा चेंडू. इथे देखील मिस्टर स्ट्रोक. क्षेत्रशक्ती तर मात्र 2 आपण चेंडू अडवताना पाहतोय आणि 2च धावा मिळतील. यावेळेचा चेंडू होता. इथे मात्र देखील बॅट भन्नाट वेगाने फिरवली होती. बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होत नाही. आणखी एक चेंडू निर्धाव. हा सामना आपण पाहिला तर फार दूरवरती जाताना. 9 चेंडू 31 धाव्यांची गरज. इथे चेंडू काहीशी दिशा भरकटली जाते. डावेष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. 9 चेंडूंमध्ये आता 30 धाव्यांची गरज. पाहूया त्या 3 चेंडूवरती कैलास मोठे फटके लावल का. 9 चेंडू 30 धावा. 9 बॉल 30. इथे देखील मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा प्रयत्न काहीसा फसलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव. 8 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. 8 बॉल 30. वाईट बॉल की नो बॉल. नो बॉल असेल. चला लवकरात लवकर क्षेत्राचं सजून घ्या. फार वेळ लागतोय. 8 चेंडू बाकी आहे. 29 धाव्यांची गरज असेल. फ्री हिटचा चेंडू. इथे फ्रीटच्या चेंडूवर दांडी आउट नसेल बॅटर. बॅट्समॅन आउट रहेगा. फ्रीट होगा. सर आउट नहीं है बैट्समैन. बैट्समैन आउट नहीं है. फ्रीट की गेंद थी. बैट्समैन आउट नहीं है, ग्राउंड से बाहर जाओ. बैट्समैन आउट नहीं है, ग्राउंड से बाहर जाओ. रिटर्न डिक्लेयर है. ओके नो प्रॉब्लम. रिटर्न आउट. नाम क्या है उसका? बैट्समैन सूरज. सूरज नहीं जो आउट हुआ कैलाश. 6 गेंदों में 28 रनों की जरूरत. 29 रनों की जरूरत. पहली गेंद. सर बॉलर्स नेम क्या है? पहली गेंद 2 रन के लिए. नवीन बॉलर आला. एक बॉल टाकले. सर बॉलर नाव काय? बॉलरचं नेम
विकास दुसरा चेंडू इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न काहीचा फसलाय. चेंडू सरळ पायावरती आदळतोय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 28 धावा. किती झाले? 30 धावा. 26 धाव्यांची गरज 4 चेंडूंमध्ये. हवे 4 षटकार इथे मात्र संघाचे संघनायक लावतील का की एखादा नो बॉल किंवा वाईट बॉल. अकूट टप्प्याचा चेंडू ते देखील वाईट बॉल. 4 चेंडूंमध्ये 25 धाव्यांची गरज. पहिला 2 त्यानंतर 1 हा आता वाईट बॉल 4 बॉल 25 पाहिजे आणि ते देखील चेंडू डॉट बॉल. 3 चेंडूंमध्ये 25 धाव्यांची गरज. 3 चेंडू 25 धावा. 3 बॉल 25. वाईट बॉल उजव्या बाहेर. 3 चेंडू शिल्लक. श्री कुंभेश्वर संघ इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. आणखीन एक बॅटर बाद होईल. 2 चेंडूंमध्ये आता 25 धावांची गरज. चांगला झेल तिथे मात्र टिपलाय. अक्की यांनी आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. 72 नंबरची जर्सी परिधान केली. स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेखरित्या तिथे मात्र चेंडू अडवलाय. चांगली कॅच तिथे मात्र पकडली जाते. बॅट्समन नेम काय? बॅट्समन नेम सुरेश. चला पुढचा बॉल आपण पाहूयात. आजच्या दिवसभरातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. डान्सिंग डाऊन द विकेट इथे मात्र चेंडू हलक्या त्याने खेळून दिलाय. एका चेंडू मध्ये आता 24 धावांची गरज. 1 चेंडू 24 धावा. मॅच संपेल. पाहूयात पुढचा बॉल. इथे अकूट टप्प्याचा चेंडू. स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवताना पाहायला मिळतील. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र तो प्रयत्न यशस्वी. मॅच फिनिश. श्री कुंभेश्वर संघ हा इथे मात्र लागोपाठचा 3रा विजय देण्यात आला पाहायला मिळतोय. आणि या मॅचचा 1 मिनिट. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कृष्णा डी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यांनी 2 षटक हाताळले आणि आपल्या बॅटिंग मध्ये देखील चांगली कामगिरी केली. कृष्णा ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.